तर गेल्या काही दिवसात घडलेल्या या सगळ्या घडामोडी, पडद्यामागच्या घडामोडी, यातून काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आपल्याला चर्चा करायची आजच्या बडे मुद्द्याच्या माध्यमातून। अजित पवार यांच्या संदर्भातले काही सवाल आज महाराष्ट्रात उपस्थित केले जात आहेत। अजित पवार महायुतीत नाराज आहेत का? ज्या प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याची चर्चा रंगली आहे त्या तथ्य आहे का? सवाल आपल्याला हा सुद्धा चर्चेला घ्यायचा आहे की अजित पवारांची राजकीय कोंडी झाली आहे का, वैचारिक कोंडी सुद्धा झाली आहे का, आणि राजकीय कोंडी सुद्धा आज महायुतीमध्ये झालेली आहे का? सवाल चर्चेला आपल्याला आणायचा आहे। अजित दादा मित्रांनाच नकोसे झालेत का? मित्रच त्यांच्यावरती याना त्या कारणावरून टीका करतायत, याचा अर्थ काय? मित्रांना ते नकोसे झालेत का? आज चर्चेमध्ये सवाल आपल्याला आणायचा आहे। अजित पवार प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जातील का? त्यांचेच आमदार प्रवक्ते म्हणतायत की अजित दादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र आलं पाहिजे। अमोल मिटकरींनी वक्तव्य केलं आणि चर्चेला उधाण आलं। राष्ट्रवादीच्या गळतीनं दादांची चिंता वाढली आहे का? हा सुद्धा सवाल आज आपण चर्चेला घेऊन येतोय, ज्याची आपल्याला मान्यवरांसोबत चर्चा करायची आहे। हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी त्यांचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत। सूरजजी, स्वागत आहे तुमचं। स्टुडिओत माझ्यासोबत राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर आहेत, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, त्या नेत्या आहेत। मला सुरुवात या चर्चेची करायची आहे। थोड्याच वेळात आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके सुद्धा जोडले जाणार आहेत। गणेश दादांनी काय म्हटलं होतं? असंघाशी संघ केला असं ते म्हणाले होते, म्हणून आपल्याला त्यांना सुद्धा विचारायचं आहे। ताई, येतो मी तुमच्याकडे। खरं तर आज जी परिस्थिती आहे सूरजजी, पहिला प्रश्न महाराष्ट्राला हा पडलेला आहे, आम्ही पण तो विचारलेला आहे, दादांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे? दादा महायुतीत नाराज आहेत का? खरं तर दादांच्या मनात या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील, सर्वसामान्याच्या प्रश्नाला कसं न्याय देऊ शकू, हा विचार चालू आहे। महायुतीमध्ये नाराज आहेत का? तर ते अजिबात नाराज नाहीत। महायुतीमध्ये ते एक प्रमुख नेते म्हणून या ठिकाणी काम करत आहेत, परंतु जाणीवपूर्वक काही लोक अजितदादा ज्या पद्धतीनं काम करत आहेत अशा वावड्या उठून स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्याचा डाव त्यांचा आहे। अजितदादांनी नेहमी महाराष्ट्राचं हित पाहिलेलं आहे, विकास पाहिलेला आहे आणि ते नेहमी विकासाचं राजकारण करतात। त्याच्यामुळं ह्या जी काही चर्चा आहेत, ह्या ज्या काही वावड्या उठवल्या जातात, ते काही आमचे हितचिंतक आहेत अशी लोक या वावड्या उठवतात। आज महायुतीमध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, हे तिन्ही नेते चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या हिताचं काम करत आहेत। महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी ते काम करत आहेत आणि ज्या काही चर्चा आहेत त्या माध्यमातल्या चर्चेत, याच्यामध्ये कुठेही वस्तुस्थिती नाही। ठीक आहे, तुम्ही म्हणताय माध्यमांमधल्या चर्चा आहेत। गणेश दादा हाके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दादा, याच्या आधी तुम्ही सांगितलं तुमची भूमिका काय होती, पण खरोखरच कार्यकर्ता या भूमिकेशी सहमत आहे का? दादांच्या बद्दल खाली तुमची एकमेकांच्या बद्दलची मन जुळलेली आहेत का? कार्यकर्ता काय म्हणतो एकदा प्रामाणिकपणे सांगून टाका ना महाराष्ट्राला। नाही, बघा कसं आहे की दोन गोष्टी आहेत अडचणीत टाकलं की नाही, दोन गोष्टी अशा आहेत की एका म्हणजे वेगळ्या विचारसरणीचे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी काही काळ जावा लागतो। आणि आजची परिस्थिती अशी आहे की अजूनही म्हणजे आपण म्हणालात ते खरं आहे की काही काळ जावा लागेल या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी। आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीची निवडणूक निघून जाईल ना दादा? नाही, ती आता तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती जरी असली ना तरी पण मग असं आहे की ज्या अनेक वर्ष मला सांगा की आम्ही त्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष केला, आम्ही वेगवेगळ्या विचारांचे लोक आम्ही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारणामध्ये कामं केलेली आहेत, वागलो आहोत आणि त्याचं एकत्रित येणं थोडंसं तर म्हणजे हे काही इतकी म्हणजे कुठले मेकॅनिझम नाही आहे। हा इथं इमोशन आहेत, भावना आहे, इथं विचार आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला थोडासा वेळ जाईलच। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आमच्या बरोबर म्हणजे इतक्या जवळीकतेने येऊन म्हणजे आमच्याशी अगदी मिसळून एकजीव होऊन काम करणं त्यांनाही शक्य होत नाहीये। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ते शक्य होत नाहीये। दादा, मी अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला एक प्रश्न विचारतो। समजा एखादी मॅच जिंकायची आपल्याला, क्रिकेटची मॅच आहे, ती मॅच जिंकायची आहे,
ड्रेसिंग रूम मध्ये जर खेळाडूंनी भांडणं केली, हाणामारी झाली त्यांची, तर क्रिकेटची मॅच तो संघ जिंकू शकेल का? ते बघा कसं आहे, दोन गोष्टी आहेत की भारतीय जनता पार्टी, शिवसेना जी आमच्या बरोबर आहे एकनाथ शिंदेची, आणि दादांचा राष्ट्रवादी, तीन आता ज्या जागा आहेत ना त्या स्वतंत्रपणे लढल्या जात आहेत. आणि माझं म्हणणं असं की ज्या स्टँडिंग आहेत ते लढतायत. पुन्हा त्यांना ज्या जागा, ज्या म्हणजे मतदारसंघ त्यांना वाटून दिले जातात तिथे ते लोक ताकदीने लढतायत. प्रश्न एवढाच आहे तुम्ही म्हणता तसे की ती एक भांडणं तर म्हणजे कुठेच नाहीये, म्हणजे भांडण होण्याचा प्रश्न येत नाहीये. जमत नसेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले असं कळतंय. नाही, तसं बघा, मी त्या संदर्भात दादांनी फार व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की दादांना अहमदपूरला आपल्या एकतर म्हणजे स्वर्गीय रतनजी टाटा यांच्या तिथं त्यांना भेट देऊन इथं 1 वाजता अहमदपूरला त्यांची सभा होती आणि त्या सभेला त्यांना यायचं होतं. मुळात तिथे यायला सुद्धा त्यांना इथं उशीर झाला. आणि ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते दोघांनाही सांगून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला सांगून, आता त्याचा अर्थ कुणीतरी असं कसा काय काढलाय, एखाद्या विषयावरती चर्चा सुरू होती आणि चर्चा सुरू तर दादांनी ती चर्चा सुरू असताना दादांनी बाबा मला जायचं असं सांगितलं, त्याच्यावरती रागाने निघून गेले. अशा पद्धतीचा अर्थ काढणं मला असं वाटतं ठीक आहे. अर्थ काढणं चुकीचं आहे, सगळं काय अलबेल आहे, धूर काही नाहीये, काहीच नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. पण विद्याताई, तुम्हाला हे पटतंय? सगळं अलबेल सुरू आहे, मग लिहून काय येतंय, मग गणेशदादामध्ये काय बोलतात किंवा इतर नेते काय बोलतात, आणि मग सगळं चांगलं चालू आहे, कसं मान्य करायचं? नाही, आता हाकेजी इथे आहेत, ते जे हाकेजी पहिल्यांदा असंघाशी संघ म्हणत होते ते आता जरा सौम्य भाषा वापरायला लागली, वेगळी विचारसरणी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे हे सत्तेसाठी संदोपसंधी चालू आहे आणि अलबेल तर बिलकुलच नाही यांचं. हे एकत्र आले ते फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी आलेले. यांना जर काही म्हणत असलं की आम्हाला महाराष्ट्राच्या लोकांची काळजी आणि आमचं आहे, ते तसं काही नाहीये. प्रत्येकाला मुख्यमंत्री पद हवंय आणि म्हणून हे लोक सत्तेमध्ये एकत्र आलेले आहेत. पहिल्यांदा फडणवीसांनी 50 कोटीचे खोके देऊन सुरतेला या आमदारांना नेलेलं आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर कामाख्या देवी, मग गोव्याला आले, मग इकडे आले, पण डायरेक्ट मुंबईत येण्याचं धाडस काय त्यांच्यामध्ये नव्हतं. म्हणजे सत्तेसाठी 40 आमदार शिंद्यांचे फोडले, त्याच्यानंतरही समाधान झालं नाही म्हणून कुठेतरी अजितदादांबरोबर काही आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. ते ईडी असेल, इन्कम टॅक्सच्या दाढी असतील, हे सगळं तुम्ही दाखवलेलं आहे, आम्ही बघितलेलं आहे आणि सगळं जग जाहीर आहे. आता यांची विचारसरणी किंवा हे विरोधातले लोकांना स्वतः बरोबर घेतल्यानंतर तो पदरामध्ये निखारा, जळता निखारा बांधलेला आहे, त्यामुळे तो सांभाळणं कठीणच आहे ना. अगदी पूर्ण अंगावरच आता आलं सगळं आणि जळायला लागले कपडे की माणूस तो निखारा पदरातला दूर करतो की बाबा आपली आग वाचवली आणि आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. तशी यांची अवस्था झालेली आहे. यांना सत्तेचं लोणी खायचं होतं म्हणून हे सगळे जण एकत्र आलेले आणि हे सगळं महाराष्ट्र बघतोय. आणि आता पुन्हा धडपड कसली चालली आहे की आता 2-3 महिन्यामध्ये या निवडणुकांच्या पूर्वी सगळेजण सावध झाले. मग लाडकी बहीण असेल, 1,500 रुपये दे, सगळं दे, हे सगळं आमिष लोकांना दाखवतं. म्हणजे गरीब माणसं, गरीब बायका जसं काय त्यांना असं वाटतं एकदम आपल्या पैशासाठी हापापलेल्या आहेत, त्यांना कामं द्या, नोकऱ्या द्या त्यांच्या मुलांना. पण ते सरकारकडनं झालेलं नाहीये. म्हणजे विद्याताई म्हणतायत की हे सत्तेचं लोणी खाण्यासाठी म्हणजे हे एकत्र आले आणि मग सगळ्या गोष्टी केल्या. विद्याताईने मला विचारायचं आहे, विद्याताई तुम्ही मला सांगा की जे आम्ही म्हणजे आघाडी करून आम्ही 2 जण निवडून आलेलो होतो शिवसेना, आणि आम्हाला लोकांनी तसं म्हणजे बहुमत दिलं होतं, सरकार स्थापण्यासाठी कौल दिलेला असताना सुद्धा तुम्ही कुठल्या पद्धतीने, कशासाठी, काय खायला तुम्ही एकत्र आलात हो महाविकास आघाडी करून? ताई, काय खायचं होतं तुम्हाला? उत्तर ऐका. मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणत, प्रमोद महाजनांना मातोश्रीवर बोलवत, गोपीनाथ मुंडे आणि हे तुम्ही खांद्यावर घेतलं. तुम्हाला ज्या शिवसेने महाराष्ट्रात तुम्हाला बोट दिलं त्यांचंच बोट तुम्ही खाल्लं, त्यांच्या खांद्यावर बसला, मोठे झाला आणि नंतर ऐका, 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पद देणार होता. तुमचे अमित शहा मातोश्रीवर गेले होते आणि हे सगळं उद्धवजींनी जाहीर केलेलं आहे. आणि फडणवीसांना 5 वर्ष सत्तेचा मोह सुटला नाही, फडणवीसांना खुर्ची सोडवली नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की शिवसेनेची फरफट झाली तर झाली, आम्हाला सोडून थोडी जाणार आहेत.
सत्तेसाठी तुम्ही आम्ही कधीही नाही सत्ता सोडलेली लोक तुमचे आरोप मान्य नाही आहात. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आपण विरोधात लढलो होतो. खरं तर विलासजी, भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेचं हिंदुत्व हे कट्टर हिंदुत्व होतं. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व एका वेगळ्या दिवशी, पण शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे एक हिंसा टाईप हिंदुत्व असायचं किंवा एक आक्रमक भूमिका हिंदुत्वाबद्दल शिवसैनिक मांडायचे. खरं तर आमची वैचारिक ना भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना यांची नेहमीच आमचा एकमेकाचा विरोध एकमेकाबद्दल राहिलेला आहे. परंतु परिस्थिती उद्भवल्याच्या नंतर काही वेगळे निर्णय झाले, घेतले गेले. आता विद्याताईला माझा प्रश्न आहे, मग हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं एकच होतं. मग त्यावेळेस महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण महाविकास आघाडीमध्ये जातो आणि ज्यावेळेस वेगळी गरज पडते महाराष्ट्राच्या विकासासाठी दादानं भूमिका घेतली किंवा दादाला ज्यांनी भूमिका घ्यायला लावली त्यांनी नंतर शब्द फिरवला, तो वेगळा पार्ट आहे. पण महाराष्ट्राच्या विकासासाठीच दादाने आतापर्यंत काम केलेलं आहे. तुमचा आक्षेप का असावा की दादानी जी भूमिका घेतली ते मलिदा, लोणी असे शब्द जे वापरताय ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. दादानी नेहमी महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी भूमिका घेतलेल्या आहे. आणि वैचारिक जर तुम्ही मतात असाल की भारतीय जनता पार्टी वगैरे किंवा हे भारतीय जनता पार्टीसोबत आघाडी केली का आणि शिवसेनेसोबत केली काय एकच आहे. फक्त तुम्हाला संधीनुसार आपण बोलणं हे कुठंतरी मला वाटतं चुकीचं आहे. ठीक आहे. हा विद्याताई, मी येतो सर तुमच्याकडे. हिंदुत्वाबद्दल बोलू दे मला. शिवसेनेचं जे हिंदुत्व सांगितलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. 18 पगड जातींना बरोबर घेऊन त्याच्यात मुस्लिम सरदार पण शिवाजी महाराजांकडे होते. तुम्हाला तसं वाटत असेल 2019 नंतरचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व असं वाटत असेल. तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांची जर भाषण ऐकली, तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांची जर भाषण ऐकली तर आपल्याला कळेल की कट्टर हिंदुत्व कुणाचं होतं. ते कुलकर्णी, आनाजी पंत असं हिंदुत्व शिवसेनेचं नाही आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि सुरेश चव्हाणांना चांगलं माहिती आहे पवार साहेबांची काय भूमिका आहे. त्यांनी स्वतः पवार साहेबांच्या तोंडून ते ऐकलेलं आहे की बाबा मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, हे पवार साहेबांनी स्पष्ट सुरेश चव्हाण आम्ही सगळे असताना सांगितलेले. त्यामुळे पवार साहेबांना उगाच काहीतरी बदनाम करायचं. साहेबाबद्दल बोललेलो नाहीये, साहेबाबद्दल बोललेलो नाहीये. माझा प्रश्न आहे, ज्या लोकांनी सह्या केल्या होत्या, ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायच्या पत्रावर सह्या केल्या होत्या, ज्यांनी पाठ फिरवली, ज्यांनी अहमदनगरच्या म्हणजे अहिल्यानगरच्या आपल्या संमेलनामध्ये ताई भाषणामध्ये सांगितलं होतं 4 वेळा चर्चेला पाठवलं आणि 5व्या वेळी आम्ही यांना सोडून आलो. मी त्यांच्याबद्दल बोलतोय. ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायच्या पत्रावर सह्या केल्या होत्या त्यांच्यासाठी त्यावेळेस विचारधारा वेगळी नव्हती, त्यांनी त्यावेळेस विचारधारा बदलली होती का? बरोबर सुरेश भाऊ, तुमच्यावर आले ते सगळे. ठीक आहे, सगळेच तुमच्यावर आले. मला या चर्चेत अभिजित ब्रह्मनाथकर यांना आणायचंय. ज्या प्रकारची अजितदादांची आत्ताची अवस्था दिसतेय, निवडणुकीच्या तोंडावर अशी चर्चा आहे की दादा नाराज आहे. खरंच दादांची बॉडी लँग्वेज तसं सांगतेय का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाले अशा प्रकारचं समोर येतं. हे सगळं काय दर्शवतंय निवडणुकीच्या तोंडावरती? विलास, मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर हे छोटे मोठे वाद होतच असतात, परंतु ज्या तीव्रतेनं अजितदादा नाराज आहेत ही पहिली गोष्ट बाहेर येते ती म्हणजे मंत्रिमंडळात वाद झाला आणि काही प्रस्तावावर अर्थ खात्याने सही केली नाही, यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये वाद झाल्याची चर्चा बाहेर आली. परंतु कुठलं स्पष्टीकरण अजूनही मुख्यमंत्र्याकडून आलं नाही, अजितदादाकडून आलेलं नाही, फडणवीसांकडून पण नाही. त्यांनी म्हटलं त्यांना विचारा. अगदी बरोबर, स्पष्टीकरण केलं नाही, ते फक्त 10 मिनिटं अधिक का निघाले याच्यावर स्पष्टीकरण केलं. विरार ते अलिबाग हा जो कॉरिडॉर आहे ज्याच्यावर त्यांचं स्वाक्षरी झाली नाही त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण आलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मागच्या काही दिवसापासून महायुतीमध्ये जागा वाटप चालू आहे. एकाच जागेवर अजितदादा दावा करतात, त्याच जागेवर शिंदे साहेब दावा करतात आणि त्या दोघांनाही जेव्हा भाजप विचारतं तुमचा उमेदवार कोण, तर दोघेही जण एकच उमेदवाराचं नाव सांगतात. अशी परिस्थिती बऱ्याच जागांवर झाली. त्यामुळे ती ओढाताणही आहे हे दिसून येतं. म्हणून 1 महिना चर्चा होत असूनही ना महायुतीचं ना महाविकास आघाडीचं जागा वाटप आत्तापर्यंत होऊ शकलं. आणि यात शेवटचा मुद्दा,
अजितदादा हे पहिल्यांदा त्यांच्या कारकिर्दीमध्ये एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वावरत आहेत. माझ्या माहितीनुसार 2019च्या आधी अजितदादा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस होती किंवा ते काँग्रेसमध्ये होते, जागा वाटपाच्या चर्चांना कधीही ते असायचे नाही. ते नेहमीच पवार साहेबांनी जागा वाटप केल्या, निर्णय घेतले, त्यानंतर ते प्रक्रियेत असायचे. त्यामुळे जी सगळी ओढाताण आणि तणाव हा अजितदादावर मोठ्या प्रमाणावर येतो आणि संघटना आणि सरकार या दोन्ही चालवताना त्यांची कसरत होते. त्यामुळे अजितदादा हे नाराज असल्याची चर्चा ही मुंबईच्या वर्तुळात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ठीक आहे, पण सूरज, मग तुम्ही सांगा की जर अशी परिस्थिती असेल, एका बाजूला चित्र असं दिसतंय की अजितदादांचा जो वोटर आहे, म्हणजे तुम्ही थेटपणे भूमिका घेताय 10% आम्हाला मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचंय, तुम्ही तुमच्या भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न करता, पण तुम्ही ज्यांच्या सोबत आहात ते अगदी विरोधातली भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न करतायत. अशा परिस्थितीत तुमची वैचारिक कोंडी सुद्धा होतीये का? ज्या वेळेस आमची महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय झाल्याच्या नंतर केंद्रीय पातळीवरती म्हणजे स्वतः हे अजितदादांनी अनेक भाषणामध्ये भूमिका मांडलेली आहे की केंद्रीय पातळीवरती हेच ठरलं होतं की आम्ही जी महायुतीमध्ये सामील होतोय ते महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी. पण ते भाजपला मान्य नाहीये ना. एक मिनिट मी माझं वाक्य पूर्ण करतो. आणि त्यावेळेस हे पण सांगितलं होतं आम्ही ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतोय, आम्ही जे पुरोगामी विचारावरती काम करतोय, आम्ही कधीही आमची आयडिओलॉजी सोडणार नाही, आयडिओलॉजीशी तडजोड करणार नाही. जिथं विषय आयडिओलॉजीचे येतील तिथं मात्र आमचा जर तुमच्याशी कुठं मतभेद झाले तर तिथं स्पष्टपणे आम्ही भूमिका मांडू. आजही आम्ही आमच्या मंचावरनं शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचाराच्याच गोष्टी करतो. आजही आम्ही त्याच विचाराला फॉलो करतो. जिथं आम्हाला वाटतं की ही भूमिका कुठेतरी विचारधारेच्या विरोधात होते, कोर वोटर जो आहे तो तुमच्याकडे यायला तयार नाही. तुम्ही जरी समजा म्हणत असाल तर कोर वोटर तुमच्याकडे येत नाही, ही तुमची अडचण आहे का? पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तो वोट बँक आपल्याकडे आलेला दिसेल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे विकासाचं राजकारण केलेलं आहे. कधीही जातीचं राजकारण केलं नाही, आम्ही कधीही धर्माचं राजकारण केलं नाही, कधीही आम्ही नातागोत्याचं राजकारण केलेलं नाहीये. आम्ही राजकारण केलं ते विकासाचं राजकारण केलं. त्याचा तुम्हाला तोटा होतो, तुमच्या मित्रांचा फटका बसतो तुम्हाला. ज्या वेळेस त्यांची भूमिका म्हणजे त्यांची जी भूमिका आहे हिंदुत्वाची भूमिका ते मांडत असतात, पण आमचा ज्या वेळेस वैचारिक मतभेद किंवा जिथं विरोध करायचा आम्ही तिथं ओपनली करतो ना. आम्ही सांगतो, स्टेजवरनं सांगतोय. ज्यावेळेस नितेश राणे एखादी भूमिका घेतात तर त्या मुद्द्याला सोबत राहता कशाला हा पण सवाल आहे ना. जर तुमचे वैचारिक पटत नाहीये ते सरळ सांगताय तुम्हाला. गणेश दादा समोर बसलेले दादाच म्हणाले होते संघाशी संघ किंवा गणेश दादा हे महायुती ठरवलेले नेते किंवा कार्यकर्ते नाहीयेत. आमची जी महायुती ठरवणारे नेते ते राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते. आमच्या बोलण्यानं आघाडी टिकेल किंवा तुटेल हे आमचे तेवढे मोठे आम्ही नाही आहोत. आमची भूमिका किंवा आम्ही जे एकत्रित आलोय ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आलोय. जिथं भूमिका विचारधारेची येते तिथं आम्ही एकमेकाला विरोध करतो, एकमेकाला समजून घेतो, त्याच्यातून मार्ग काढतो आणि आमचे हे ज्येष्ठ नेते करतात. त्याच्यामध्ये गणेश दादा मला सांगा की आता एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणतायत की आता अजितदादांनी आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र आलं पाहिजे. सरळ सरळ तुमच्यावर अविश्वास दाखवला जातोय ना. मग तुम्ही तरी त्यांना सोबत का घेता? संघाला आवडलेलं नाहीये, कुणालाच आवडलेलं नाहीये, काय मजबुरी आहे तुमची? बघा, मी ते आता सूरज चव्हाण जसे म्हणाले तसं ना, हे दादानी जर म्हटलं ना की जसं ते बघा प्रवक्ते हे काही म्हणजे मला सांगतो की ते काही धोरणात्मक निर्णय घेण्यात किंवा त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार असत नाही. आणि मला असं वाटतंय जे काही मिटकरी जे काही बोलतात त्या मिटकरीच्या बोलण्यावरती मला सांगतो की अनेक वेळेला दादानी सुद्धा भाष्य केलं आणि त्यांना तसं समजावणीच्या भाषेमध्ये समजूनही सांगितले की तुम्ही अशा पद्धतीचे काही भाष्य करू नका. गणेश दादा, जशी भाजपचे नेते, प्रवक्ते किंवा कार्यकर्ते म्हणून तुमची भावना आहे तशी त्यांची भावना आहे. नेत्यांचं मनोमिलन झालंय, तुमचं मनोमिलन कधी होणार? 1 महिना राहिला निवडणुकीला. नाही, बरोबर आहे विलास, अगदी हे खरं आहे की आपण कितीही आम्ही म्हणजे सांगत जरी असलो तरी अजूनही जसं मिटकरी म्हणाले तसं की कार्यकर्त्यांचं मिलन हे अजूनही झालेलं नाही. आमचे नेते, ज्येष्ठ नेते, आमचे सगळ्या जे काही शिखरस्थ नेते आहेत ते सगळ्या पद्धतीचा प्रयत्न करून आम्हाला म्हणजे एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. पण मी तुम्ही म्हणाला तसं अजूनही ही होणे आहे. मला असं वाटतं पण होईल.
बरं, आणि तुमचं काय निश्चितपणे मत आहे? त्यांनी तुमच्या सोबत राहणं तुमच्या जास्त फायद्याचं आहे की त्यांनी तुमच्यापासून वेगळं होणं जास्त फायद्याचं आहे? दोन गोष्टी मला सांगतो प्रामाणिकपणे. जसं त्यांना वाटतं ना की त्यांनी वंचित आघाडी बरोबर जाणं हे त्यांना सोयीस्कर वाटतं. खरं आहे ना की आतापर्यंत ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा जो वोटर आहे, त्यांचे ज्या मतांच्या वरती ते निवडून आलेले आहे, त्यांचा वोटर हा वेगळा आहे, आमचा वोटर हा वेगळा आहे, हा निश्चितपणे. कारण ती वैचारिकताच म्हणजे भिन्न आहे ती. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या बरोबर येत असताना त्यांचा सुद्धा नुकसान निश्चितपणे होत असेल किंवा होईल त्यांचं नुकसान सुद्धा. आणि आमच्या बरोबर ते आल्यामुळे आमचं सुद्धा नुकसान होईल. कारण ज्या पद्धतीनं आमच्या विचारसरणीचे लोक त्यांना मतदान करणार नाहीये. सूरजजी, हीच अडचण आहे तुमची? नाही, असं मी म्हणत नाही की आमची अडचण आहे. आम्ही ज्यावेळेस एखादी भूमिका घेतो, भूमिका घेत असताना पूर्णपणे विचार करून भूमिका घेतो. आणि नेतृत्वाने एकदा भूमिका घेतली की कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं काम आहे त्या भूमिकेची समरूप होऊन काम करत राहणे. आता काही लोकांना अडचणी शक्य होऊ शकतात, स्थानिक प्रॉब्लेममुळे अडचणी होऊ शकतात. असं नाही की ते राजकीय विरोधच असला पाहिजे. काही स्थानिक अडचणी. आता तुम्ही गेला होतात, गणेशदादा होते का तिथे? स्थानिक अडचणी. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम होता, तो महायुतीचा कार्यक्रम नव्हता. आमचे आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी तो कार्यक्रम ठेवलेला होता. पक्षाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळं त्यांचं तिथं असणं मला नाही वाटत की ते आम्ही अपेक्षित केलं होतं. परंतु आज भी गणेशदादा जी काही पक्षातून भूमिका घेतली, फिरावं लागेल ना तिथे. सांगतो ना, महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल, गणेशदादा ते काम नक्की करतील. कारण त्यांना माहित आहे पक्षाचा एकदा आदेश आला की ते काम करणारे कार्यकर्ते. अभिजित, हे किती चॅलेंजिंग आहे की आज वर नेत्यांचं जुळलं, खाली कार्यकर्त्यांचं ह्यांचं जुळत नाहीये. विलास, हा कळीचा मुद्दा आहे. सत्तेसाठी नेत्यांचं जुळतं आणि ती सत्ता येते सुद्धा. परंतु जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात निवडणूक येते आणि त्यावेळेला नेते, कार्यकर्ते आणि मतदार हे तिन्ही एकत्र आले तरच ती निवडणूक जिंकता येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप सगळं झालं, सगळ्या पक्षांनी निवडणुका लढल्या, परंतु म्हणावं तसं यश राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला मिळालं नाही. थोडंफार यश एकनाथ शिंदेंच्या वाट्याला आलं. परंतु हे सगळं जर चित्र असंच राहिलं तर विधानसभेला सुद्धा याचा फटका बसेल. त्यामुळे वरकरणी जरी सत्ता यांनी 2-2.5 वर्ष टिकवली असली तरीही निवडणुकीच्या राजकारणात याचा उपयोग होत नसतो. ते करण्यासाठी मनोमिलन मेळावे होणं आवश्यक होतं. ते काही मला महायुतीचे होताना दिसले नाहीत. आणि यावेळेसची जी निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक, ही एक अस्वस्थ मनाची आणि खाली धगधगती अशी निवडणूक आहे. यावेळेला अनेक धक्कादायक निकाल लागतील. त्यामुळे याची जर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही तर येत्या निवडणुकीत त्यांना मी एक सांगतो, तुम्ही नेहमी आमच्या महायुतीबद्दल किंवा महायुतीच्या नेत्याबद्दल मनोमिलनाच्या गोष्टी करता, पण परवाच महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या सीट वाटपाबद्दल बैठक झाली. त्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले फक्त मारामारी करून घ्यायचं बाकी राहिलेले होते. तुम्ही त्यांच्याही मनोमिलनाच्या गोष्टी कधी करा, फक्त आमच्याच करू नका. त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे एकमेकाबद्दल, त्यांचंही प्रेम कधीतरी माध्यमामध्ये दिसू द्या, एवढीच विनंती. नाही, सगळ्यांचं प्रेम महाराष्ट्राला दिसतंय, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये. पण आम्ही जेव्हा प्रश्न विचारला ना प्रेक्षकांना की तुम्हाला काय वाटतंय, प्रेक्षकांनाच हे विचारलं की दादा नाराज आहेत का आणि दादा कदाचित बाहेर पडू शकतात का, त्याबद्दल प्रेक्षकांना काय वाटतंय बघा. तर दादांच्या नाराजी, महायुतीत नाराज आहेत का, हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा हजारो प्रेक्षकांनी त्याच्याबद्दल उत्तर दिलं की 83% लोकांना वाटतंय होय, 17% लोकांना वाटतं नाही. आणि यूट्यूबवर खुल्याम सगळ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांसाठी खुला हा प्लॅटफॉर्म, त्याच्यावरचं हे मत आहे. आणि जनतेला जे दिसतंय त्याच्यावरती त्यांनी व्यक्त केलेले आहेत. पण निश्चितपणे तुम्ही आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.